नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या सायन्स एक्सपेरिमेंटल वर्ल्ड या एक्सपेरिमेंटल चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन प्रयोग आपल्या पुढे घेऊन येतोय. तो म्हणजे आहे स्थितिक विद्युत बल, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे विद्युत बल या ठिकाणी आपण पाहणार आहे. यालाच इंग्रजीमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स या नावाने ओळखलं जातं. इयत्ता 5वी 6वी आणि 8वी पर्यंतच्या वर्गाला या स्वरूपाचे काही मूलभूत स्वरूपाचे प्रयोग दिलेले आहेत की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला या असणाऱ्या प्रयोगांचा अभ्यास करून ज्या इंजिनिअरिंगच्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी असे काही मूलभूत स्वरूपाचे प्रयोग या इयत्तांमध्ये दिलेले आहेत. चला एक छोटासा सोपा प्रयोग पण तितकाच महत्वाचा आपण सुरू करूया. आमच्या या असणाऱ्या सायन्स एक्सपेरिमेंटल वर्ल्ड या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांनाही पाठवा. असेच आमच्या बरोबर विज्ञानातील असणारे एक गमतीशीर व्हिडिओ, असेच आमच्यासोबत या विज्ञानातील असणारे मजेदार गमतीशीर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यातील असणारे जे तत्व आहे ते आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. या व्हिडिओसाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही आहे काचेची दांडी. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते म्हणजे एक नायलॉनचे कापड. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो म्हणजे कागदाचे लहान लहान तुकडे. तर याच्या साहाय्याने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी करून पाहणार आहे. यासाठी मी थोडं कॅमेराचा अँगल एका वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. तर पाहूया की हे असणारे छोटे छोटे कागदाचे कपटे या असणाऱ्या दांडीला चिकटतात का आणि कशा प्रकारे आणि कोणती क्रिया केल्यानंतर चिकटतात. चला सुरू करूया. इथे आपण एक काचेची दांडी घेतलेली आहे आणि आता ही असणारी काचेची दांडी आपण या असणाऱ्या कागदाच्या तुकड्यांवरती फिरवून पाहणार आहे की काही हालचाल दिसते का. चला हे करून पाहूया. आपण पाहिलं की या असणाऱ्या काचेच्या दांडीला कोणत्याही स्वरूपाचे कागदाचे कपटे चिकटले नाहीत किंवा आकर्षित करून घेतलं नाही, कारण याच्यावर कोणत्याही स्वरूपाचे स्थितिक विद्युत बल नाही. या कापडाच्या साहाय्यानं आपण आणि ह्या काचेच्या दांडीच्या साहाय्यानं घर्षण करून पाहायचं की या असणाऱ्या काचेच्या दांडीवरती कोणत्या स्वरूपाचे स्थितिक विद्युत बल तयार होऊन या कागदाच्या कपट्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतं का. चला करून पाहूया. या ठिकाणी घर्षण मी करून पाहिलं, परंतु एकही कागदाचा कपटा या ठिकाणी आकर्षित झाला नाही किंवा हालचाल झाली नाही. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहूया. आता पूर्वीपेक्षा मी थोडं जास्त वेळ घर्षण केलं. पहा, कागदाचा कपटा याच्याकडे आकर्षला गेला, पण काही कालावधीनं तो खाली पडला, कारण स्थितिक विद्युत बल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. जर त्या असणाऱ्या काचेच्या दांडीवरचा भार कमी झाला तर त्या ठिकाणी आकर्षण थांबते. पुन्हा एकदा करून पाहूया. आता पहा, आणखी काही कपटे याला आकर्षित झाले, म्हणजेच घर्षण क्रियेमुळं स्थितिक विद्युत बल या ठिकाणी निर्माण होतं आणि ती काही कागदाच्या कपट्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला असणारा स्थितिक विद्युत बलाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांनाही पाठवा. आणि असेच आमच्या बरोबर या विज्ञानातील असणारे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याची गंमत अनुभवण्यासाठी आमच्यासोबत असेच राहा. आत्ता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया आणखी एका गमतीशीर विज्ञानातील व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.